भाजपा दिव्यांग आघाडीमार्फत आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपा दिव्यांग पदाधिकारी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इकडे नामदेवराव इंगळे आणि आपले प्रेमनाथ कदम यांची स्वीकृत पदासाठी मागणी करत असून आत्तापर्यंत कोणत्याही दिव्यांग आघाडीतील किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही पदावर कार्यरत म्हणजे कोणत्याही पदावर नियुक्ती झाली नसल्याने दिव्यांगांची आजपर्यंत ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित राहिलेल्या आहेत. भाजपा महाराष्ट्रामध्ये CM साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सातारा जिल्ह्यातील बाबा महाराज आणि उदयन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा राजधानी आपली आहे आणि या ह्याच्यात दिव्यांग पदाधिकाऱ्यांचं या संदर्भातनं कामकाज उत्तमरित्या पार पाडावं यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बांधव यांच्यामार्फत भाजपा दिव्यांग आघाडीचे आमचे हे 2 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पाठवत आहोत. त्याला सर्वांनी मंजुरी द्यावी आणि एक संधी द्यावी ही आम्हा सर्व दिव्यांग बांधवांतर्फे नम्र विनंती. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी जिल्ह्याच्या वतीने गेल्या 4 ते 5 वर्षापासून दिव्यांगांना आमच्या भरपूर मदत झालेली आहे. ज्यावेळी जयकुमार भाऊ गोरे जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेला भाऊनी आम्हाला 22 लाखाचं साहित्य आमच्या दिव्यांग बांधवांना दिलं होतं. ते आम्ही संपूर्ण जिल्ह्यात वाटलेलं आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आपले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जवळजवळ 65 लाखाचं साहित्य आमच्या दिव्यांग बांधवांना वाटलेलं आहे. जे खरोखर गरजू दिव्यांग बांधव आहे, ज्यांना खरोखर सायकलची गरज आहे, चालता येत नाही, ज्यांना खरोखर अंथरुणापडून आहे, त्यांना इकडून तिकडून जाण्यासाठी व्हीलचेअरची आवश्यकता होती, त्यांना व्हीलचेअर दिलेले आहे, कुबड्या दिलेल्या आहेत, कानाचं मशीन दिलेलं आहे. अशा भरपूर साहित्य भारतीय जनता पार्टी च्या नावाने शिवेंद्र बाबांनी आणि जयकुमार गोरे भाऊ यांनी दिलेलं आहे. तसेच अतुल बाबांनी सुद्धा कराडमध्ये दिव्यांगासाठी मेळावे घेऊन दिव्यांगांना मोफत सर्व साहित्य दिलेलं आहे. त्या असंच इथून पुढेही या नेते मंडळीने आम्हाला सहकार्य करावं. त्या नेते मंडळींना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद उमेदवार स्वीकृत उमेदवार म्हणून नामदेव इंगळे व पंचायत समिती आपले प्रेमनाथ कदम यांना स्वीकृत सदस्य पदाची संधी द्यावी एवढे आम्ही सर्व दिव्यांगांच्या वतीने मागणी करत आहोत. काय करणार आहे? भावी सदस्य म्हणून आपल्याला जर संधी मिळाली दिव्यांग बांधवांना, तर जे दिव्यांग बांधवांचे बरेचसे प्रश्न आहेत की भरपूर लोकांना आता आपल्या दुर्गम भागामध्ये म्हणा इकडे तिकडे पेन्शिल सुविधा चालू नाहीत, कोणाचं अजून काय काय लोकांची सर्टिफिकेट नाहीत, काय काय लोकांना कोबड्या मिळत नाहीत, कोणाला व्हीलचेअर मिळत नाही. अशा म्हणजे ते छोट्या छोट्या सुविधासुद्धा त्यांच्यापर्यंत त्या पोचू शकत नाहीत प्रशासनामार्फत. त्यासाठी आपण ग्राउंड लेवलला मी स्वतः रिक्षा चालवत असूनसुद्धा मी दिव्यांगासाठी फ्री सर्व्हिस गेली 4 वर्षे करतो पल्लवी विभागातून. जे दिव्यांग आजारी असतात त्यांना मी हॉस्पिटलला नेतो, हॉस्पिटलवरून घरी पोचवायची सुविधा देतो. आमचे नेते राजूभाया भोसले यांच्यामार्फत ती सुविधा चालू आहे आत्ता सध्या. आणि बाबांच्या नावाखाली ती सुविधा आम्ही फक्त परळी विभागासाठी चालू आहे. ती आता आम्ही सातारा तालुक्यासाठी पुढं चालू करणार आहे, पूर्ण तालुक्यासाठी देणार आहे ती सुविधा. आणि बाकीचे जे सरकार शासकीय दरबारी आपल्या जे योजना असतात त्या योजना सर्व दिव्यांगापर्यंत पोचाव्या याच्यासाठी आपल्याला कमीत कमी त्या शासनाचं तिथं आपण असेल तरच ते सगळं त्यांना पोचवू शकतो किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोचवू शकतो. यासाठी आम्हाला सुकृत सदस्यपद मिळावं आणि त्या ऑफिसमध्ये जाण्याची संधी मिळावी एवढीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. धन्यवाद. आज सर्वप्रथम मी आमचे भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष
दीपक फडणवीस साहेब असतील, उपाध्यक्ष कुलकर्णी काका आहेत, त्यानंतर आमचे पवार साहेब आहेत, मानेबाबा आहेत, चतुर साहेब आहेत आणि आमचे आता ज्यांचे नाव जे पंचायत समिती सदस्य म्हणून पुढे केला या सर्वांनी आहेत ते आमचे प्रेमनाथजी असतील आणि माझे जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून नाव पुढे केलं. याबद्दल या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि पत्रकार बंधूंचेही मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आहे. तर आता नुकताच बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक पत्र पाठवलं. त्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी तसे आदेशही केल्याचे समजत आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामध्ये स्वीकृत सदस्य पद म्हणून नियुक्ती काही लोकांची करण्याबाबत ज्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही, जे वंचित घटक आहेत. आता सपोज माझा आमचा दिव्यांगाच्या बाबतीत बोलायला गेलं तर दिव्यांग हा एक वंचित घटक आहे, यांना राजकीय आरक्षण कुठेही मिळत नाही आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगांच्या वतीने आमच्याही काही लोकांना घ्यावे. आता यांनी आमचं नाव सुचवलं त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. पण माझंही असं स्पष्ट मत आहे की भाजपा दिव्यांग विकास आघाडीचा सदस्य कोणताही होऊ, पण भाजप दिव्यांग विकास आघाडीचा व्हावा. कारण आता आपल्या सातारा जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ 27 सदस्य हे भाजपचे निवडून आलेले आहेत. आणि भाजपचा का असावा, तर आता सत्ता स्थापनेत भाजपचाच वाटा जास्त असणार हे ठरलेली गोष्ट आहे आणि भाजप सत्ता स्थापन करणार हे लिखित आहे. त्यामुळे भाजपच्याच दिव्यांग विकास आघाडीला तो चान्स मिळावा आणि जर तसा तो चान्स मिळाला तर तो आम्ही शब्दही दिव्यांगाच्या बाबतीत खरा करून दाखवेन. कारण दिव्यांग हा सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वंचित घटक आहे. कारण आता दिव्यांगांच्या बाबतीत जिल्हा परिषदेचा विषय घेतला तर आपल्याला 5% निधी नियोजन मधून बरेच कामं करता येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला झेरॉक्स मशीन असतात, त्यानंतर पिकोफॉल मशीनचं असतं दिव्यांगांना, त्यानंतर घरघंटीचं असते, लॅपटॉपची सुविधा आहेत. अशा अनेक विविध योजना राबवल्या जातात. परंतु त्या अधिक सक्षमपणे कशा राबवता येतील यासाठी आमच्या दोघांचा नेहमी प्रयत्न राहील. कारण याच योजना पंचायत समितीलाही लागू असतात. त्या झाल्या झडपी पंचायत समिती घरकुलाची योजना असते पण झडपीमधून आपली. तर आम्ही आता नवीन एक मी परवाच जिल्हाधिकारी साहेबांना पण सूचित केलं आहे, CEO मॅडमना पण सूचित केलं आहे की दिव्यांगांना एक सोलरची योजना एक त्यांनी लागू करावी. कारण सोलरची योजना ही कशी आहे, शासनालाही फायद्याची आहे आणि त्या दिव्यांगालाही फायद्याची आहे. कारण एखाद्या दिव्यांगाच्या घरावरती सोलर वगैरे जर असं बसवलं तर त्याची लाईट त्यालाही उपयोगाला येणार आहे दिव्यांगाला आणि राहिलेली बचत गव्हर्नमेंटलाही ते वापरता येणार आहे. त्या अशा अनेक योजनांचं आम्ही नियोजन करतो आहे आणि भविष्यातही केलं जाईल. आणि मला खात्री आहे की आम्ही बऱ्यापैकी शिवेंद्रबाबांना महाराज साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आमच्या अध्यक्षांनी जयकुमार गोरे भाऊंना व्हॉट्सअपवरती पाठवलेलंच आहे, त्याही त्यांनी पाहिलेलं आहे. अनेक समक्ष आम्ही जाऊन भेटणारही आहे. त्यानंतर राजूभाईंना आम्ही दिलेलं आहे, अतुलबाबांना पण आम्ही देणार आहे निवेदन. त्या सर्वांच्याकडून भाजपचाच प्रतिनिधी निवडला जाईल, तो कोणीही असो आणि भाजपचाच निवडावा ही सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना असेल. शिवाय आता भाजपाने एक महाराष्ट्रामध्ये अगदी देशामध्ये पूर्ण देशामध्ये आदर्श घालून दिलेला आहे की महाराष्ट्रामध्येच प्रथमतः एक दिव्यांग विभाग मंत्रालय वेगळं केलेलं आहे. आता ते कार्यरत आहे. त्यामुळे त्याचे सचिव तुकाराम मुंडे साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दल तर अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच आहे. त्यांनी आता जो बनावट सर्टिफिकेटमध्ये जो सस्यमेळा लावलेला आहे त्याच्यात नोकरदार आहेत, लेखन आहेत, बरेच लोक आहेत. तर त्यांच्या अंडर तो विभाग चालल्यामुळे तो पूर्णपणे सक्षम चालला. त्यांनी आता दिव्यांगांच्या विवाह अनुदानात वाढ केली. त्यांनी दिव्यांग आणि अदिव्यांग यांच्याशी जर दोघांनी विवाह केला तर 1.5 लाखाचं अनुदान ठेवलं आहे आणि जर दिव्यांगांनी जर विवाह केला तर त्याला जवळजवळ 2.5 लाख रुपये अनुदान ठेवलं आहे. आता काही स्टॉलसाठी वगैरे असे किरकोळ 15,000 रुपये अनुदान पण त्यांनी लागू केलं आहे महाराष्ट्र शासनाने. त्यामुळे अशा अनेक योजना आहेत ज्या अजून प्रलंबित पण आहेत. आता काही लोकांचे असे विषय आहेत की त्यांना स्टॉल पाहिजेत, काही लोकांना स्टॉलसाठी जागा पाहिजे. म्हणजे अशा पण बरेच विषय आहेत की ते आम्ही 100% जर आम्हाला संधी मिळाली तर मार्गी लावू. आणि यासाठी आम्हाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ नक्की मदत करतील, कारण मी त्यांच्याच मतदारसंघातला आहे. आणि शिवाय शिवेंद्रबाबा आपले बांधकाम मंत्री हेही आपल्याला नक्की 100% मदत करतील आणि अतुलबाबाही मदत करतील. त्यामुळे या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. आणि दिव्यांगांना कुठेतरी सक्षम बनण्यासाठी, दिव्यांगांच्या मागण्या पुढे नेण्यासाठी, दिव्यांगांची कामं पूर्ण करण्यासाठी अशा आमच्यासारख्या दिव्यांगाच्या वंचित घटकाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य म्हणून स्वीकृत सदस्य म्हणून न्याय द्यावा हीच
त्यांच्यासाठी प्रार्थना. आता साधारण जर अधिकृत विचार केला अधिकृतरित्या 84 ते 85 हजार या दरम्यान आहेत अधिकृतरित्या, पण तसे पाहायला गेले तर 1.5 लाखाच्या वर ही संख्या आहे. 1.5 लाखाच्या वर संख्या आहे. कारण ज्यावेळेस पाठीमागे सर्वेचं एक कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वाटले गेले. त्याच्या प्रमाणपत्र नाही, बनावट सर्वे पण केला गेला आहे. त्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं आहे असं मी म्हणत नाही. कारण ज्याचे आपल्या सिव्हिल सर्जन करपे साहेब आहेत हे असं होऊन देत नाहीत, पण सर्वेमध्ये ही खोटी माहिती दर्शवली गेली. त्यामुळं तो आकडा पाठीमागं पुढे होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक 21 प्रकारचे दिव्यांग याच्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. रक्ताशी संबंधित जे दिव्यांग आहेत त्याच्यात समाविष्ट नाहीत केलेले अजून. तर येणाऱ्या दिवसामध्ये ते शासनानं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये समाविष्ट, त्याच्यामुळं 2 लाखाच्या पुढेही दिव्यांगाची संख्या या जिल्ह्यामध्ये जाऊ शकते.